विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण घटक 3 मधील उपघटक 3.3 संवादावर आधारित प्रश्न आणि त्यावरचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे। आणि आज आपल्याला आजच्या तासामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपल्याला घटक 3 मधला उपघटक 3.4 आणि त्या घटकाचं नाव आहे निर्देश। आता विद्यार्थी मित्रांनो, या 3.4 या घटकामध्ये किंवा या निर्देश या घटकामध्ये पुन्हा उप असे 4 प्रकार पडलेले आहेत। त्यामधला अ आहे योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा। पुन्हा आ जो आहे त्याच्या पुढचा घटक तो आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद। ई जो घटक आहे तो आहे वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे। आणि त्याच्या पुढचा ई आहे तो आहे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे। अशा पद्धतीने या घटक 3.4 त्यामध्ये टोटल हे 4 उपघटक आहेत। त्या मधील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो त्यातला पहिला घटक आहे अ आणि त्या घटकाचं नाव आहे योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा। मग यावरचे प्रश्न कशा पद्धतीने तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा या योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न पडतात आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तर आपण कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण आता उदाहरण देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। बघा आता त्याच्यावरचे प्रश्न कशा पद्धतीने पडू शकतात बघा। आपण पहिला उदाहरण घेऊ की या योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात। पहिला प्रश्न आहे झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिलांनी डॅश डॅश म्हणजे टिंब केला। आणि आता बघा हा प्रश्न आहे की झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिलांनी टिंब केला। आणि त्याचा पहिला पर्याय आहे गडगडाट। दुसरा आहे कडकडाट। तिसरा प्रकार आहे तिसरा पर्याय सळसळाट। आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे चिवचिवाट। आणि याच्यासाठी आपल्याला इथं 4 बोल असे दिलेले आहेत उत्तरासाठी। आता विद्यार्थी मित्रांनो बघा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे किंवा अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। काय विचारला येतात परीक्षेमध्ये? समजा झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिल्लाने टिंब केला म्हणजे या मधला पहिला पर्याय गडगडाट, दुसरा आहे कडकडाट, तिसरा आहे सळसळाट आणि चौथा पर्याय चिवचिवाट आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा हे वाक्य पूर्ण करण्यासाठी की या 4 ही पर्यायामधला एक असा पर्याय निवडायचा आहे की त्या पर्याय काय होणार आहे की या वरील वाक्य पूर्ण होणार आहे। आणि तो वाक्य पूर्ण करण्यासाठी एक शब्द आपल्याला किंवा एक शब्द आपल्याला पर्याय निवडायचा आहे की तो असा शब्द निवडायचा आहे की त्या शब्दामुळे काय होणार आहे की हे जे वाक्य आहे ते वाक्य काय होणार आहे आपल्याला पूर्ण होणार आहे। बघा आता बघा याच्यासाठी आपल्याला आधी हे माहिती पाहिजे की पिल्लांचा आवाज। आता बघा काय म्हणतात की झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिल्लाने टिंब केला। चिमणीच्या पिल्लांचा आवाज काय असतो रे? गडगडत असतो, कडकडत असतो
सळसळाट असतो की चिवचिवाट असतो? तर या ठिकाणी जो आहे तो योग्य शब्द कोणता बसणार आहे की चिमणीच्या पिलांचा आवाज माहिती पाहिजे आपल्याला, तरच हा प्रश्न सोडवता येणार आहे. तर चिमणीच्या पिलांचा आवाज काय असतो? चिवचिवाट आहे. आणि बघा चिवचिवाट हे शब्द टाकल्यानंतर मी अगदी अर्थपूर्ण शब्द तयार होतो. ते कसं बघा, झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिलांनी काय केला? चिवचिवाट केलाय. चिवचिवाट केलाय म्हणजे इथं आपला पर्याय कुठला आला? चौथा बरोबर आलाय. आणि त्यामुळे आपल्याला इथं चौथा जो पर्याय आहे तो चौथा पर्याय आपल्याला पूर्ण काय करावा लागणार आहे? असं गोल करावा लागणार आहे किंवा पूर्ण रंगवावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा गोल रंगवत असताना या गोलच्या बाहेर जायचं नाही, अन्यथा आपली मार्क आपल्याला गुण दिले जात नाही. बघा आता कसं ते सांगतो बघा. ढगांचं काय असतं रे? गडगडाट काय कशाचा असतो? ढगांचा गडगडाट, बरोबर आहे. कडकडाट कशाचा असतो? विजांचा कडकडाट असतो. सळसळाट कशाची असते? तर पानांची सळसळाट असते. ज्या वेळेस वारा सुटतो आणि त्यावेळेस झाडाची पानांचा आवाज होतो बघा, आणि त्यावेळेस त्या पानांचा आवाज म्हणजे सळसळाट आहे. आणि चिवचिवाट म्हणजे चिमणीच्या पिलांचा आवाज आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला काय कळणार आहे की योग्य शब्दांचा वापर करून वाक्य आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे. आता त्याचा दुसरा प्रश्न आहे बघा. उदाहरणार्थ हे पहिला झाला. दुसरा काय म्हणतोय? पाय घसरून पडल्याने ॲनाचा पाय टिंब आणि त्याला पहिला पर्याय बघा मोडणे, दुसरा आहे मोडला, तिसरा पर्याय आहे मोडतात आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे मोडेल. आता हे चार पर्याय आणि त्याच्यासाठी आपल्याला इथं उत्तरासाठी 4 गोल असे दिलेले आहेत बघा. आता याचा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता असा पर्याय निवडायचा आहे आपला की त्यामुळे काय होणार आहे की हे वाक्य पूर्ण होणार आहे आणि या वाक्याचा अर्थ पूर्ण तयार होणार आहे. आणि असा योग्य शब्द निवडायचा आहे. आपला जो प्रकरणच आहे त्या घटकाचं नावच आहे योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करायचं. हे वाक्य पूर्ण करत असताना अशा पद्धतीचा एक पर्याय निवडायचा की त्यामुळे काय होणार आहे हे वाक्य पूर्ण होणार आहे, त्याचा अर्थपूर्ण वाक्य तयार होणार आहे. आता बघा, पाय घसरून पडल्याने ॲनाचा पाय टिंब. आता या ठिकाणी क्रियापद लागणार आहे आपल्याला. असा एक क्रियापद यातला निवडायचा आहे की त्यामुळे काय होणार आहे ते वाक्य पूर्ण होणार आहे आणि तेही अर्थपूर्ण होणार आहे. आता बघा, पाय घसरून पडल्याने ॲनाचा पाय मोडणे, बरोबर आहे वाटतंय का? नाही. मोडला, बरोबर आहे ना? बरोबर आहे. मोडतात हे वाक्य बरोबर येणार आहे का? नाही. किंवा मोडेल सुद्धा येणार नाही. तर या ठिकाणी योग्य शब्द असा बसणार आहे की पाय घसरून पडल्याने ॲनाचा पाय काय झालेला आहे? मोडला. असं म्हणतो का नाही? पाय घसरून ॲनाचा पाय काय झाला आहे? मोडला. मोडणे इथं क्रियापद नाही लागणार. तर त्या ठिकाणी योग्य क्रियापद कोणतं येणार आहे? तर मोडला. म्हणजे पाय घसरून पडल्याने ॲनाचा पाय काय झालेला आहे? मोडला. आणि त्यामुळं या ठिकाणी जो आहे तो पर्याय कुठला येणार आहे? दुसरा, म्हणजेच मोडला. आणि त्यामुळे आपल्याला इथं दुसरा जो पर्याय आहे तो दुसरा पर्याय आपल्याला इथं पूर्ण काय करावा लागणार आहे? गोल करावा लागणार आहे. आणि आता पुढचा आपण तिसरा बघूया प्रश्न. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला काय करणार आहेत परीक्षेमध्ये पडणार आहेत की योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा याच्यासाठी. मग आता हे दोन तर पाहिलेले आहेत. आता तिसरा प्रश्न बघू आपण. तिसरा उदाहरण बघू. बघा तिसरा काय म्हणतात बघा. एकावर एक ठेवलेल्या
ठेवलेल्या पोत्यांची टिंब 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 म्हणजे डॅश डॅश असते त्यासाठी पर्याय पहिला आहे अडी, दुसरा आहे चवड, तिसरा आहे थप्पी आणि चौथा पर्याय आहे मोळी. आणि याच्यासाठी आपल्याला पर्याय 4 बोल दिलेले आहेत, त्यातला योग्य पर्याय आपल्याला बोल करायचा आहे. आता बघा विद्यार्थी, आता इथं सुसंगत किंवा आपल्याला योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करायचे. असा एक शब्द इथं घ्यायचा आहे की त्यामुळे काय होणार आहे की हे आपलं वाक्य पूर्ण होणार आहे. बघा त्याच्यामध्ये कोणतं वाक्य येणार आहे, कोणता शब्द येणार आहे की त्यामुळे काय होणार आहे की आपलं वाक्य अर्थपूर्ण होणार आहे. तो योग्य शब्द निवडायचा आहे की त्यामुळे काय होणार आहे, आपलं हे वाक्य पूर्ण होणार आहे. बघा आता बघा, एकावर एक ठेवलेल्या पोत्यांची टिंबटिंब असते. आता बघा इथं दिलं पहिलं अडी, दुसरा आहे चवड, तिसरा आहे थप्पी, चौथा आहे मोळी, अशा पद्धतीचे आहे. आता बघा हा प्रश्न सोडत असताना आपण काय केलं पाहिजे, आता आडी कशाला म्हणतात रे किंवा आडी कशाची असते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आडी जो आहे तो आंब्याची असते. आंब्याचं जी ढीग किंवा जी आडी त्याला आंब्याच्या याला काय म्हणतात की आडी म्हणतात. आता चवड म्हणजे चवड कशाला म्हणतात, तर चपाती किंवा भाकऱ्याची जी थप्पी आपण त्याला म्हणतो ना, भाकऱ्याची किंवा चपातीचा जो ढिगा असतो त्याला इथे काय म्हटलं जातं, चवड म्हटलं जातं. पुन्हा थप्पी कशाची असते, पोत्याची, बरोबर आहे. आता बघा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये सोयाबीनची पोती किंवा हरभरा किंवा ज्वारीची पोती आणतो त्यावेळेस आपण म्हणतो थप्पी लावून ठेवा, बरोबर आहे का. म्हणजे पोत्याचं काय असते, थप्पी. आणि मोळी कशाची असते, मोळी कशाची असते, लाकडाची मोळी असते. लाकडाची भरपूर असेल, लाकड भरपूर असेल लाकडात त्याला आपण काय म्हणतो, मोळी. आणि इथं जो योग्य शब्द येतोय तो कोणता येतो, 3 नंबरचा म्हणजेच थप्पी. म्हणजे एकावर एक ठेवलेल्या पोत्यांची थप्पी असते. म्हणजे थप्पी हा शब्द या ठिकाणी ठिकाणी बसतो किंवा योग्य शब्दाचा या ठिकाणी वापर होतो. आणि त्यामुळे आपल्याला हा 3 पर्याय काय करायचा आहे, पूर्ण बोल करायचा आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आता हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे की आपल्याला आडी आंब्याची, चवड कशाची हे माहिती पाहिजे, चवड भाकरीची किंवा चपातीची असते हे माहिती पाहिजे, मोळी लाकडाची असते हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला काय होणार आहे की हे प्रश्न सोडवता येणार आहे. आता याच्यावर चौथा प्रश्न बघू पाहूया. चौथा प्रश्न आहे बघा, जलधाराचे ते नृत्य पाहताना डॅश 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 हरपून गेले असा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये त्यासाठी आपल्याला पहिला पर्याय दिले दृष्टी, दुसरा आहे नजर, तिसरा पर्याय आहे भान आणि चौथा पर्याय आहे लक्ष. आणि याच्यासाठी 4 पर्याय आहेत, 4 बोल आपल्याला उत्तरासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. बघा आता यातला आपल्याला योग्य पर्याय निवडायचे की त्यामुळे काय होणार आहे की हे वरील वाक्य पूर्ण होणार आहे किंवा योग्य शब्दांचा वापर करून आपल्याला इथे काय करायचं आहे, हे वाक्य पूर्ण करायचं आहे. बघा आता बघा, जलधाराचे ते नृत्य पाहताना टिंबटिंब हरपून गेले. आता इथं पहिला आहे दृष्टी, दुसरा आहे नजर, तिसरा आहे भान आणि चौथा जो पर्याय आहे तो लक्ष आहे. बघा आता बघा इथं काय येणार आहे, कुठला पर्याय बरोबर बसणार आहे की जलधाराचे नृत्य पाहताना टिंबटिंब हरपून गेले. आपण म्हणतो बघा एखादं दृश्य पाहिल्यानंतर मी माझं भानच हरपून गेलं असं म्हणतो.
म्हणजेच या ठिकाणी जो योग्य शब्द बसणार आहे तो शब्द बसणार आहे भान. कारण कसं आहे, जलधाराचे ते नृत्य पाहताना दृष्टी हरपून गेली. दृष्टी हरपून गेली म्हणजे काय म्हणतात, आंधळा झाला समजला असतो आपण, म्हणून तो शब्द बसणार नाही. म्हणून इथं जो योग्य शब्द बसणार आहे तो पर्याय आहे जलधारांचे ते नृत्य पाहताना भान हरपून गेले. म्हणजेच हा इथला तिसरा पर्याय बरोबर आहे. आणि त्यामुळे आपल्याला इथं जो उत्तरासाठी दिलेला जो 4 पर्याय आहे त्यातला जो तिसरा आहे त्या तिसऱ्या पर्यायाला आपल्याला इथं विद्यार्थ्याला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. आणि बघा हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला योग्य शब्दांची निवड करता आली पाहिजे, तरच आपल्याला काय होणार आहे, याच्यावरचे प्रश्न व्यवस्थित सोडवता येणार आहे. आता शेवटचा एक प्रश्न घेऊया आणि आपण थांबूया. शेवटचा पाचवा प्रश्न घेऊया. उदाहरण पाचवा प्रश्न घेऊया. तो शेवटचा आहे बघा. 5वा प्रश्न काय म्हणते, सुलभाने रमेशला विचारले तुला ती पुस्तके का डॅश डॅश होती. आणि त्याचा पहिला पर्याय आहे आवडली, दुसरा आहे आवडेल, तिसरा आहे आवड आणि चौथा पर्याय आहे आवडतात. आणि याच्यासाठी आपल्याकडे 4 पर्याय आहेत उत्तरासाठी बरं का. आता हे वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला असा एक शब्द निवडायचा त्यामधला की त्याच्यामुळे काय होणार आहे की अर्थपूर्ण शब्द तो वाक्य तयार होणार आहे. बघा, सुलभाने रमेशला विचारले तुला ती पुस्तके का टिंबटिंब. आता इथे योग्य शब्द बघा, सुलभाने रमेशला विचारले तुला ती पुस्तके का आवड पुस्तके का टिंबटिंब होती, आवडली होती, आवडेल होती, आवड होती की आवडतात. हे योग्य एक शब्द बसवायचा आपल्याला की त्याच्यामुळे काय होणार आहे की हे शब्द जे आहे ते शब्द पूर्ण होणार आहे. आणि तेही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी आपल्याला यामधला जो आहे तो बघा, सुलभाने रमेशला विचारले तुला ती पुस्तके का आवडली होती. अशा प्रकारे वाक्यरचना अर्थपूर्ण होते बघा. म्हणजेच या ठिकाणी जो आहे तो पहिला पर्याय बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला इथं पहिला पर्यायाला इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, पूर्ण रंगवावं लागणार आहे. कारण सुलभाने रमेशला विचारले तुला ती पुस्तके का आवडली होती, अशा प्रकारे या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं या योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा. हा जो उपघटक आहे आपला कशातला आहे, उपघटक 3.4 निर्देश जो आहे या निर्देश मधला पहिला उपघटक आहे जो अ आहे तो आहे योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा. अशा पद्धतीने आपल्याला हा व्हिडिओ पाहून आपल्याला काय करायचं आहे की या पद्धतीनं हे वाक्य पूर्ण करायचं आहे. योग्य शब्दांचा वापर करून हे वाक्य पूर्ण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि पाहून झाल्यानंतर मी जो आपला सराव प्रश्नसंच आहे की 3.4 अ आणि त्याखालील जे 10 प्रश्न आहेत त्या पूर्ण 10 प्रश्नांची उत्तर सोडून तुम्ही व्हॉट्सअपला पाठवायचे. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आपला उपघटक 3.4 निर्देश मधला उपघटक अ जो आहे योग्य शब्दांचा वापर करून यावर व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. अशा पद्धतीनं हा घटक इथं संपलेला आहे. धन्यवाद.